हाय फ्रेंड, तर मी आज तुम्हाला कारल्याची भाजी दाखवणार आहे। तर कारल्याला ना असं चिरून हळद मीठ लावून ठेवलं होतं 1 तास। तर आता मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि आता त्याला एक उकळी घेणार आहे करून। तर दाखवते मी नंतर पुढं। हा लसूण घेतलाय मी। आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, काळं तिखट हे मी आता कुटून घेते, दाखवते। ह्याच्यामध्ये मी लसूण, काळं तिखट, लाल तिखट, थोडंसं मीठ आणि कोथिंबीर अशी मिक्स करून घेतली आहे। आता आपण त्याला एक उकळी पण काढून घेतली। आता फोडणी देते। त्याला एक उकळी दिली आणि हे थंड झाल्यावर याला मी पिळून पण घेतलेत, म्हणजे त्याचा कडूपणा कमी होण्यासाठी। आता मी याला फोडणी देणार आहे आणि हा मी मसाला तयार केलाय कारल्यासाठी। मी तेल टाकलं 1 चमचा। आता तेलामध्ये कारले टाकते आणि वरतून मसाला टाकते। तुम्ही कारल्यामध्ये पण मसाला भरू शकता, पण मी असंच टाकणार आहे। थोडंसं आता एक ह्याला वाफ येऊ देते झाकून, कारण की आपण हे शिजवूनच घेतलेलं आहे आणि कारल्याला जास्त पण असं गाळ शिजवायचं नाही, त्याला टेस्ट लागत नाही। थोडंसं अर्ध कच्चं राहू द्यायचं, खायला मस्त लागतं एकदम। तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा। कारलं आपलं रेडी झालंय। तर बाय बाय।